सुरह अल कसस मक्काकालीन वचने 88. अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. ता सीम मीम ही स्पष्ट ग्रंथाची वचने आहेत. आम्ही मूसा अलैहिस्सलाम आणि फिरौनचा काही ठीक ठीक वृत्तांत तुम्हाला ऐकवितो, अशा लोकांच्या लाभासाठी जे ईमान धारण करतील. हकीकत अशी आहे की फिरौनने भूतलावर दुर्वर्तन केले आणि तिच्या निवासियांना गटागटांत विभागले. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करीत असे, त्यांच्या मुलांना ठार करीत असे व त्यांच्या मुलींना जिवंत ठेवीत असे. खरोखरच तो उपद्रवी लोकांपैकी होता आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहरबानी करावी त्या लोकांवर ज्यांना भूतलावर अपमानित बनवून ठेवले गेले होते, आणि त्यांना नेते बनवावे आणि त्यांनाच वारस बनवावे आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून फिरौन आणि हामान आणि त्यांच्या सैन्यांना तेच सर्व काही दाखवावे ज्यांचे त्यांना भय वाटत होते. आम्ही मूसा अलैहिस्सलामच्या आईला संकेत दिला की याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जीवाचे भय वाटेल तेव्हा त्याला नदीत सोडून दे आणि कसलेही भय आणि दुःख बाळगू नकोस. आम्ही त्याला तुझ्यापाशीच परत घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांत समाविष्ट करू. सरतेशेवटी फिरौनच्या कुटुंबियांनी त्याला नदीतून काढून घेतले की जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दुःखाचे कारण ठरेल. खरोखरच फिरौन आणि हामान व त्यांचे लष्कर मोठी चूक करीत होते. फिरौनच्या पत्नीने सांगितले, हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्रसुख आहे, याला ठार करू नकोस. कदाचित हा आमच्यासाठी लाभदायक ठरेल, अथवा आम्ही याला पुत्रच मानू. आणि ते परिणामापासून बेसावध होते. तिकडे मूसा अलैहिस्सलामची आई हवालदिल होत होती. तिने तिचे रहस्य उघड केले असते जर आम्ही तिचे धैर्य दृढ केले नसते, जेणेकरून ती इमानधारकांपैकी व्हावी. तिने बाळाच्या बहिणीला सांगितले, याच्या मागे मागे जा, म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहत राहिली की शत्रूंना ते कळले नाही. आणि आम्ही स्तनपान करविणाऱ्यांना बाळावर निषिद्ध केले होते. ही स्थिती पाहून त्या मुलीने त्यांना सांगितले, मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का जेथील लोक याच्या संगोपनाची जबाबदारी घेतील आणि त्याचे हितचिंतक होतील. अशा प्रकारे आम्ही मूसा अलैहिस्सलामला त्याच्या आईकडे परत आणले, जेणेकरून तिचे नेत्र सुखावले जावेत आणि ती दुःखी होऊ नये व तिने जाणावे की अल्लाहचे वचन खरे होते. परंतु बहुतेक लोक ही गोष्ट जाणत नाहीत. जेव्हा मूसा अलैहिस्सलामने तारुण्य गाठले आणि तो समर्थ झाला, तेव्हा आम्ही त्याला हुकुम आणि ज्ञान प्रदान केले. आम्ही सदाचारी लोकांना असाच मोबदला देत असतो. एके दिवशी तो शहरात अशा वेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी बेसावध पडले होते. तेथे त्याने पाहिले की 2 माणसे भांडत आहेत. एक त्याच्या लोकांपैकी होता आणि दुसरा त्याच्या शत्रूंशी संबंधित होता.
त्याच्या स्वकीयांपैकी माणसाने शत्रू लोकांतील माणसाविरुद्ध त्याला मदतीसाठी हाक दिली. मूसा अलैहिस्सलामने त्याला एक ठोसा मारला आणि त्याचा शेवट केला. मूसा अलैहिस्सलामने सांगितले, ही शैतानाची कामगिरी होय. तो कट्टर शत्रू आणि स्पष्टपणे मार्ग भ्रष्ट करणारा आहे. मग तो म्हणू लागला, हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या स्वतःवर अत्याचार केला, मला क्षमा कर. म्हणून अल्लाहने त्याला क्षमा केली. तो क्षमा करणारा अत्यंत कृपाळू आहे. मूसा अलैहिस्सलामने प्रतिज्ञा केली, हे माझ्या पालनकर्त्या, हा उपकार जो तू माझ्यावर केला आहेस, यानंतर आता कधीही मी अपराध्यांचा मदतनीस बनणार नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच भीत आणि सर्व बाजूंनी धोक्याची चाहूल घेत शहरातून जात असता त्याने अकस्मात काय पाहिले की तोच इसम ज्याने त्याला काल मदतीसाठी हाक दिली होती, आज पुन्हा त्याला हाक देत आहे. मूसा अलैहिस्सलामने सांगितले, तू तर मोठा बहकलेला मनुष्य आहेस. मग जेव्हा मूसा अलैहिस्सलामने इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा, तेव्हा त्याने ओरडून सांगितले, हे मूसा अलैहिस्सलाम, काय आज तू मला त्याचप्रमाणे ठार करू पाहत आहेस, ज्या प्रकारे काल एका इसमाला ठार केले आहेस? तू या देशात कठोर अत्याचारी बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस? यानंतर एक मनुष्य नगराच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, हे मूसा, सरदार लोकांत तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागली आहे. येथून निघून जा, मी तुझा हितचिंतक आहे. ही वार्ता ऐकताच मूसा अलैहिस्सलाम भीत व घाबरत निघाला आणि त्याने प्रार्थना केली की, हे माझ्या पालनकर्त्या, मला अत्याचाऱ्यांपासून वाचव. जेव्हा मूसा अलैहिस्सलामने मदयनची वाट धरली, तेव्हा तो म्हणाला, आशा आहे की माझा पालनकर्ता मला योग्य मार्गावर लावेल. आणि जेव्हा तो मदयनच्या विहिरीवर पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला 2 स्त्रिया आपल्या जनावरांना थोपवीत आहेत. मूसा अलैहिस्सलामने त्या स्त्रियांना विचारले, तुम्हाला काय अडचण आहे? त्यांनी सांगितले, आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही. जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावरे घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील म्हातारे गृहस्थ आहेत. हे ऐकून मूसा अलैहिस्सलामने त्यांच्या जनावरांना पाणी पाजले. नंतर एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला, हे पालनकर्ता, जे काही इष्ट तू माझ्यावर अवतरशील, मी त्याचा गरजवंत आहे. त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लाजत लाजत त्यांच्या जवळ आली आणि म्हणू लागली, माझे वडील आपणास बोलवीत आहेत, जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावरांना जे पाणी पाजले आहे त्याचा मोबदला आपणास द्यावा. मूसा अलैहिस्सलाम जेव्हा त्याच्या जवळ पोहोचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला, तेव्हा तो म्हणाला, काही भय बाळगू नकोस. आता तू अत्याचारी लोकांपासून वाचून आला आहेस. त्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीने आपल्या वडिलास सांगितले, हे पिता,
या माणसाला नोकर म्हणून ठेवून घ्या. उत्तम माणूस ज्याला आपण नोकर म्हणून ठेवावे असा तोच असू शकतो जो धृष्टपुष्ट आणि विश्वासू असेल. तिच्या वडिलाने मूसा अलैहिस्सलामला सांगितले, मी इच्छितो की आपल्या या 2 मुलींपैकी एकीचा विवाह आपल्याशी करावा, या अटीवर की तुम्ही माझ्याकडे 8 वर्षे नोकरी करावी, आणि जर 10 वर्षे पूर्ण केलीत तर हे तुमच्या मर्जीवर आहे. मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही. अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला प्रामाणिक मनुष्य आढळेन. मूसा अलैहिस्सलामने उत्तर दिले, ही गोष्ट माझ्या व आपल्या दरम्यान ठरली. या 2ही मुदतींपैकी जी कोणती मी पूर्ण करीन त्यानंतर पुन्हा कोणतीही आगळीक मजवर होऊ नये. आणि जो काही करार मदार आम्ही करीत आहोत, अल्लाह त्यावर रक्षक आहे. जेव्हा मूसा अलैहिस्सलामने मुदत पूर्ण केली आणि तो आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाला, तेव्हा तूर पर्वताच्या दिशेने त्याला एक अग्नी दृष्टीस पडला. त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले, थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे. कदाचित मी तेथून एखादी खबर आणीन किंवा त्या अग्नीपासून एखादा निखारा तरी आणीन की ज्याने तुम्ही ऊब घेऊ शकाल. तेथे पोहोचला तर खोऱ्याच्या उजव्या किनाऱ्यावर शुभ क्षेत्रात एका वृक्षापासून पुकारले गेले की हे मूसा अलैहिस्सलाम, मीच अल्लाह आहे, सर्व जगवाल्यांचा स्वामी. आणि आज्ञा दिली गेली की टाक आपली काठी. ज्या क्षणी मूसा अलैहिस्सलामने पाहिले की ती काठी सर्पाप्रमाणे वळसे घेत आहे, तेव्हा तो पाठ फिरवून पळत सुटला आणि त्याने वळून सुद्धा पाहिले नाही. मूसा अलैहिस्सलाम, परत ये आणि भिवू नकोस, तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. आपला हात छातीजवळ ने, चमकत निघेल कोणत्याही अडचणीशिवाय, आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपले बाहू आवळून घे. 2 उज्ज्वल संकेत आहेत तुझ्या पालनकर्त्याकडून फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी. ते मोठे अवज्ञाकारी लोक आहेत. मूसा अलैहिस्सलामने विनविले, हे स्वामी, मी तर त्यांचा एक माणूस ठार केलेला आहे. भय वाटते की ते मला ठार करतील, आणि माझा भाऊ हारून माझ्यापेक्षा जास्त वाक्चतुर आहे. त्याला माझ्या समवेत सहाय्यक म्हणून पाठव की जेणेकरून तो माझे समर्थन करील. मला भय आहे की ते लोक मला खोटे लेखतील. फर्माविले, आम्ही तुझ्या भावाच्या सहाय्याने तुझे हात मजबूत करू आणि तुम्हा दोघांना असा प्रताप बहाल करू की ते तुमचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. आमच्या संकेतांच्या जोरावर वर्चस्व तुमचे व तुमच्या अनुयायांचेच होईल. मग जेव्हा मूसा अलैहिस्सलाम त्या लोकांजवळ आमचे उघड उघड संकेत घेऊन पोहोचला, तेव्हा ते म्हणाले, हे अन्य काही नसून एक बनावटी जादू आहे, आणि या गोष्टी तर आम्ही आपल्या वाडवडिलांच्या काळात कधीही ऐकल्या नाहीत. मूसा अलैहिस्सलामने उत्तर दिले, माझा पालनकर्ता त्या माणसाच्या स्थितीशी चांगला परिचित आहे जो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आला आहे, आणि तोच उत्तम जाणतो की अखेरीस कोणाचा शेवट चांगला होणार आहे. सत्य असे आहे की अत्याचारी कधीही सफल होत नाहीत. आणि फिरौनने सांगितले,
हे दरबारी लोक हो, मी तर स्वतःखेरीज तुमच्या कोणत्याही ईश्वराला जाणत नाही. हामान, जरा विटा भाजवून माझ्यासाठी एक उंच इमारत बनव तर खरे. कदाचित त्यावर चढून मी मूसा अलैहिस्सलामच्या ईश्वराला पाहू शकेन. मी तर त्याला खोटा समजतो. त्याने आणि त्याच्या लष्करांनी पृथ्वीवर कोणत्याही अधिकाराविना आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि कल्पना केली की त्यांना कधीही आमच्याकडे परतावयाचे नाही. सरते शेवटी आम्ही त्याला व त्याच्या लष्करांना पकडले आणि समुद्रात फेकून दिले. आता पहा की या अत्याचाऱ्यांचा कसा शेवट झाला. आम्ही त्यांना नरकाकडे निमंत्रित करणारे म्होरके बनविले आणि कयामतच्या दिवशी ते कोठूनही कोणतीही मदत प्राप्त करू शकणार नाहीत. आम्ही या जगात त्यांच्या मागे धिक्कार लावला आणि कयामतच्या दिवशी ते मोठ्या वाईट स्थितीत गुरफटलेले असतील. पूर्वीच्या पिढ्यांना नष्ट केल्यानंतर आम्ही मूसा अलैहिस्सलामला ग्रंथ प्रदान केला, लोकांकरिता डोळसपणाचे साधन बनवून, मार्गदर्शन व कृपा बनवून, जेणेकरून लोक कदाचित बोध घेतील. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यावेळी पश्चिम कोपऱ्यात हजर नव्हता, जेव्हा आम्ही मूसा अलैहिस्सलामला ग्रंथ प्रदान केला आणि तुम्ही साक्षीदारांतही सामील नव्हता. किंबहुना त्यानंतर आम्ही अनेक पिढ्या उभ्या केल्या आहेत आणि त्यांच्यावर दीर्घकाळ लोटला आहे. तुम्ही मदयनच्या निवासियांदरम्यान देखील हजर नव्हता की तुम्ही त्यांना आमचे संकेत ऐकवित राहिला असतात. परंतु त्या वेळच्या या वार्ता पाठविणारे आम्ही आहोत. आणि तुम्ही तूरच्या पायथ्याशी सुद्धा त्यावेळी हजर नव्हता, जेव्हा आम्ही मूसा अलैहिस्सलामला पहिल्यांदा पुकारले होते. परंतु ही तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे की तुम्हाला ही माहिती दिली जात आहे, जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सावध करावे, ज्याच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही. कदाचित ते जागे होतील. एखादे वेळी असे होऊ नये की त्यांनी केलेल्या आपल्या कृत्यापायी एखादे संकट जर त्यांच्यावर आले तर सांगतील, हे पालनकर्त्या, तू आमच्याकडे एखादा पैगंबर का पाठविला नाहीस की आम्ही तुझ्या वचनांचे अनुसरण केले असते आणि इमानधारकांपैकी बनलो असतो. परंतु जेव्हा आमच्या येथून सत्य त्यांच्यापाशी आले, तेव्हा ते म्हणू लागले, का बरे दिले गेले नाही याला तेच काही जे मूसा अलैहिस्सलामला दिले गेले होते? काय या लोकांनी त्याचा इन्कार केला नाही, जे यापूर्वी मूसा अलैहिस्सलामला दिले गेले होते? त्यांनी सांगितले, दोन्ही जादू आहेत, ज्या एकमेकाला मदत करतात, आणि म्हणाले, आम्ही कोणाला मानत नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, बरे तर आणा अल्लाहकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असेल. जर तुम्ही खरे असाल, मी त्याचेच अनुयायित्व स्वीकारीन. आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करणार नसतील, तर समजा की मूलतः हे आपल्या इच्छांचे अनुसरण करणारे आहेत. आणि त्या व्यक्तीपेक्षा जास्त कोण मार्गभ्रष्ट असेल, जी अल्लाहच्या मार्गदर्शनाविना केवळ आपल्या इच्छांचे अनुकरण करीत असेल?
अल्लाह असल्या अत्याचाऱ्यांना कदापि मार्गदर्शन करीत नाही. आणि उपदेशाची गोष्ट लागोपाठ आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविली आहे, जेणेकरून यांनी गफलतीतून जागे व्हावे. ज्या लोकांना यांच्यापूर्वी आम्ही ग्रंथ दिला होता, ते या कुरआनवर श्रद्धा ठेवतात, आणि जेव्हा हे त्यांना ऐकविले जाते, तेव्हा ते म्हणतात, आम्ही यांच्यावर श्रद्धा ठेवली. हा खरोखरच सत्य आहे. आमच्या पालनकर्त्याकडून आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत. हे ते लोक आहेत ज्यांना त्यांचा मोबदला 2 वेळा दिला जाईल. त्या दृढतेबद्दल जी त्यांनी दाखविली, ते वाईटाचे भल्याने निवारण करतात, आणि जी काही उपजीविका त्यांना आम्ही दिली आहे, त्यातून ते खर्च करतात. आणि जेव्हा त्यांनी बाष्फळ गोष्ट ऐकली, तेव्हा हे सांगून त्यापासून अलिप्त झाले की आमची कृत्ये आमच्यासाठी आणि तुमची कृत्ये तुमच्यासाठी, तुम्हाला सलाम आहे. आम्ही अज्ञानी लोकांसारखी पद्धत अनुसरू इच्छित नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही, परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो, आणि तो त्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत. ते सांगतात, जर आम्ही तुझ्याबरोबर या मार्गदर्शनाचे अनुसरण स्वीकारले तर आम्हाला आमच्या भूमीतून हिरावून टाकले जाईल. काय ही वस्तुस्थिती नाही की आम्ही एका शांतीपूर्ण हरमगृहला यांच्याकरिता निवासस्थान बनविले, ज्याच्याकडे हर प्रकारची फळे आणली जातात, आमच्याकडून उपजीविका म्हणून. परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत, आणि कित्येक अशा वस्त्या आम्ही नष्ट केल्या आहेत, ज्यांच्यातील लोक आपल्या आर्थिक संपन्नतेवर गर्व करीत होते. तर पहा, ती त्यांची निवासस्थाने पडलेली आहेत, ज्यात त्यांच्यानंतर क्वचितच कोणी वसले आहे. सरते शेवटी आम्हीच वारस होऊन राहिलो. आणि तुझा पालनकर्ता कोणत्याही वस्तीला तोपर्यंत नष्ट करीत नाही, जोपर्यंत त्यामध्ये तो एखादा पैगंबर पाठवित नाही, जो त्यांना आमची वचने ऐकवीत. आणि आम्ही कोणतीही वस्ती नष्ट करीत नाही, जोपर्यंत तेथील लोक अत्याचारी होत नाहीत. तुम्हा लोकांना जे काही दिले आहे, ते केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री व त्याची शोभा आहे, आणि जे काही अल्लाहजवळ आहे, ते यापेक्षा उत्तम व शेषतम आहे. काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करीत नाही? बरे, तो मनुष्य ज्याला आम्ही चांगले वचन दिले असेल व तो त्याला प्राप्त करणारा असेल, कधी त्या माणसासारखा होऊ शकेल काय, ज्याला आम्ही केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री दिली असेल, आणि मग तो पुनरुत्थानाच्या दिवशी शिक्षेकरिता हजर केला जाणार असेल. आणि त्या दिवसाला जेव्हा तो यांना पुकारेल आणि विचारेल, कोठे आहेत ते माझे भागीदार, ज्यांच्या संबंधी तुम्ही कल्पना बाळगत होता. हे कथन ज्यांना लागू पडेल ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, निसंशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथभ्रष्ट केले होते. यांना आम्ही त्याच प्रकारे पथभ्रष्ट केले ज्या प्रकारे आम्ही स्वतः मार्गभ्रष्ट झालो. आम्ही आपल्या समोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचे जाहीर करतो. हे आमची तर भक्ती करीत नव्हते. मग यांना सांगितले जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा. हे त्यांना हांका मारतील, परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत.
आणि हे लोक प्रकोप पाहून खेदाने म्हणतील की हे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर. आणि त्या दिवसाला जेव्हा तो यांना पुकारेल आणि विचारेल, जे पैगंबर पाठविले गेले होते त्यांना तुम्ही काय उत्तर दिले होते, त्यावेळेस कोणतेही उत्तर यांना सुचणार नाही आणि हे परस्पर एकमेकांशी विचारू देखील शकणार नाहीत. तथापि ज्याने आज तौबा अर्थात पश्चाताप केली आणि श्रद्धा ठेवली व सत्कृत्य केली, तोच ही अपेक्षा करू शकतो की तो तेथे सफलता प्राप्त करणाऱ्यांपैकी असेल. तुझा पालनकर्ता निर्माण करतो जे काही इच्छितो आणि तो स्वतःच आपल्या कार्याकरिता ज्याला इच्छितो निवड करतो. ही निवड करणे या लोकांचे काम नव्हे. अल्लाह पवित्र आहे आणि फार उच्चतम आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करतात. तुझा पालनकर्ता जाणतो जे काही हे मनात लपवून ठेवतात आणि जे काही हे प्रकट करतात. तोच एक अल्लाह आहे ज्याच्याशिवाय कोणी भक्तीला पात्र नाही. त्याच्याच करिता स्तुती आहे, इहलोकांतही व परलोकात देखील. शासन त्याचेच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय, जर अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरविली तर अल्लाहखेरीज तो कोण असा ईश्वर आहे जो तुम्हासाठी प्रकाश आणेल. तुम्ही ऐकत नाही काय, यांना विचारा, कधी तुम्ही विचार केला आहे की अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला तर अल्लाहखेरीज तो कोण ईश्वर आहे जो तुमच्याकरिता रात्र आणील जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्याल. काय तुम्हाला उमगत नाही? ही त्याचीच कृपा आहे की त्याने तुम्हाकरिता रात्र व दिवस बनविले जेणेकरून तुम्ही रात्री विश्रांती मिळवाल आणि दिवसा आपल्या पालनकर्त्याचा कृपाप्रसाद शोधाल. कदाचित तुम्ही कृतज्ञ व्हाल. तो दिवस जेव्हा तो यांना पुकारेल मग विचारेल, कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांची इच्छा तुम्ही बाळगत होता. आणि आम्ही प्रत्येक लोक समुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू. मग सांगू, आणा आता आपले प्रमाण. त्यावेळेस यांना कळून चुकेल की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे आणि नष्ट होईल त्यांचे ते सगळे खोटे नाटे जे त्यांनी रचले होते. ही एक हकीकत आहे की कारून हा मूसा अलैहिस्सलामच्या लोकसमूहातील एक माणूस होता. मग तो आपल्या लोकसमूहाविरुद्ध दुर्वर्तनी झाला आणि त्याला आम्ही इतके खजिने देऊन ठेवले होते की त्यांच्या किल्ल्या बलवान माणसांच्या समूहाला देखील ते उचलणे अवघड होते. जेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितले, गर्व करू जाऊ नकोस, अल्लाह गर्व करणाऱ्यांना पसंत करीत नाही. जी संपत्ती अल्लाहने तुला दिली आहे त्यापासून मरणोत्तर जीवनाचे घर बनविण्याची काळजी घे आणि जगातीलही आपला वाटा विसरू नकोस. उपकार कर ज्या प्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केले आहेत आणि जमिनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नाहीत. तेव्हा तो म्हणाला, हे सर्व काही तर मला त्या ज्ञानामुळे दिले गेले आहे जे मला अवगत आहे. काय त्याला हे माहीत नव्हते की अल्लाहने त्याच्या पूर्वी
अनेक अशा लोकांना नष्ट केले आहे जे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती आणि जमाव बाळगत होते. अपराध्यांना तर त्यांचे अपराध विचारले जात नाहीत. एके दिवशी तो आपल्या लोकांच्या समोर दिमाखात निघाला. जे लोक ऐहिक जीवनाचे इच्छुक होते ते त्याला पाहून म्हणू लागले, आम्हाला सुद्धा ते सर्व काही मिळाले असते जे कारूनला दिले गेले आहे. हा तर मोठा भाग्यवान आहे. परंतु जे लोक ज्ञान बाळगणारे होते ते म्हणू लागले, खेद आहे तुमच्या स्थितीवर. अल्लाहचा मोबदला उत्तम आहे त्या माणसासाठी जो श्रद्धा ठेवील आणि सत्कृत्य करील. आणि ही संपत्ती संयम बाळगणाऱ्यांनाच प्राप्त होते. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या घराला जमिनीत धसवून टाकले. मग कोणत्याही त्याच्या समर्थकाचा असा समूह नव्हता जो अल्लाहच्या विरुद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता, आणि तो स्वतः देखील आपली मदत करू शकला नाही. आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते म्हणू लागले, खेद आहे, आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याची उपजीविका मुबलक करतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीज देतो. जर अल्लाहने आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हाला सुद्धा जमिनीत धसविले असते. खेद आहे की आमच्या स्मरणात राहिले नाही की अश्रद्धावंतांना यश प्राप्त होत नाहीत. ते मरणोत्तर जीवनाचे घर तर आम्ही त्या लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली शेखी मिरवू इच्छित नाहीत आणि उपद्रव देखील माजवू इच्छित नाहीत. आणि शेवटी भले ईशपरायणांसाठीच आहे. जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे, आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्य करणाऱ्यांना तसाच मोबदला मिळेल जसे कृत्य ते करीत होते. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, विश्वास ठेवा की ज्याने हे कुरआन तुमच्यासाठी अनिवार्य ठरविले आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोहोचविणारा आहे. या लोकांना सांगा, माझा पालनकर्ता भल्या प्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड पथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे. तुम्ही या गोष्टीची मुळीच आशा बाळगीत नव्हता की तुम्हावर ग्रंथ अवतरला जाईल. हा तर केवळ तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने तुमच्यावर अवतरला आहे. म्हणून तुम्ही अश्रद्धावंतांचे सहाय्यक बनू नका. आणि असे कधी घडता कामा नये की अल्लाहचे संकेत जेव्हा तुमच्यावर अवतरले जातील तर अश्रद्धावंतांनी तुम्हाला त्यापासून परावृत्त करावे. आपल्या पालनकर्त्याकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नका. आणि अल्लाहसह कोणत्याही अन्य ईश्वराचा धावा करू नका. त्याच्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही. प्रत्येक वस्तू नश्वर आहे. केवळ त्या अस्तित्वाखेरीज सत्ताधिकार त्यालाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात.